सातारा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर आजही रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलाय। कराड आणि पाटण तालुक्यांसाठी 28 जवानांची एनडीआरएफची विशेष टीम दाखल झाली आहे। पाटण तालुक्यातील ओझरडे धबधबा, सडा, वाघापूर पठार, कोयना धरण परिसर तसंच इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान पाटण, सातारा, जावळी, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। आज देखील घाटमाथ्यांवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। त्याचबरोबर आज साताऱ्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 28 जवानांची एनडीआरएफची टीम देखील पाटण तालुक्यात विशेष टीम दाखल झाली आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी जो पाटण तालुक्यातील ओझरडे धबधबा आहे, सडा, वाघापूर पठार आहे, कोयना धरण परिसर आहे, त्याचबरोबर इतर पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी देखील प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आली आहे। गेल्या 24 तासामध्ये महाबळेश्वरमध्ये 400 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे, कोयना परिसरामध्ये 319 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे, तर नवजा परिसरामध्ये 276 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तुफान पावसामुळे कोयना धरणाच्या पाण्याची धरणामध्ये पाण्या पातळीची आवक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर धरणात सुमारे 93,000 क्युसेक पाणी येत आहे। गेल्या 24 तासामध्ये धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 8 टीएमसीची वाढ झाली आहे। पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून गेलेत, भिंती कोसळल्यात, तर काही घरांची पडझड झाल्याची घटना देखील घडली आहे। एक पाटण असेल, सातारा असेल, त्याचबरोबर वाई तालुका, महाबळेश्वर असेल आणि जावली तालुका असेल, या 5 तालुक्यातील शाळांना आता सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे, अनेक ठिकाणचे संपर्क देखील तुटले आहेत। नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्यामुळं जे नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।